नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली मधुभाऊंना जाब विचारते. मधुभाऊंना ती विचारत असते की मधुभाऊ, तुम्ही तेच मधुभाऊ आहात ना ज्यांनी मला आसरा दिला, ज्यांनी मला रस्त्यावर उचलून घरामध्ये आणलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी मला प्रेम दिलं. मधुभाऊ, तुम्ही मला एक नवीन आयुष्य दिलं होतं, मग तेच आयुष्य आज तुम्ही मातीत का मिळवताय? की सायली अगं. तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई मला बोलू दे. मधुभाऊ, जगात ज्याचं कोणी नसतं त्याचे तुम्ही तारणहार असता ना. साधं कोणाला जरी खर्चटलं तरी सुद्धा तुमच्या डोळ्यात मात्र टचकन पाणी येतं. नाही म्हणजे लहानपणापासून तर मी या सगळ्या गोष्टी बघत आली आहे, परंतु आज मात्र तुमच्या जावयाला एवढा त्रास होतोय, त्याचा त्रास तुम्हाला दिसत नाही आहे का? आणि त्यांचं तर सोडा, ते तर इथे राहत नाही, परंतु मला त्रास होतोय ही गोष्ट सुद्धा तुम्हाला दिसत नाही. मधुभाऊ म्हणतात की ऐक सायली. तेव्हा सायली म्हणते की नाही मधुभाऊ, मी आता तुमचं काही एक ऐकून घेणार नाही. जेव्हापासून आमच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सगळ्यांना कळलंय तेव्हापासून मी मात्र सगळ्यांचं ऐकतच आली आहे. मधुभाऊ काही बोलणार तेवढ्यातच सायली म्हणते की मधुभाऊ, आज तुम्हाला माझं ऐकावं लागेल. ते गुंड आता अर्जुनच्या अंगावर धावून जात असतात. अर्जुनला ते जाब विचारत असतात की काय मग ते टीव्हीवाले लोक काय खोटं बोलत होते का? खोटं तर तू बोलतोयस असं म्हणून तो माणूस अर्जुनच्या अंगावर धावून येत असतो. तेव्हा अर्जुन त्याला जोराची लाथ मारतो. तो माणूस दुसरीकडे जाऊन पडतो. तर बाकीचे लोक आता अर्जुनला मारायला येतात. अर्जुन त्या सर्वांना चांगलाच नडत असतो, सगळ्यांना मारत असतो. तर इकडे सायली मधुभाऊंना म्हणत असते की जेव्हा तुम्हाला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजलं, मला माहिती आहे की त्यातून तुम्हाला सावरण्यासाठी अजून वेळ मिळाला नाहीये. मधुभाऊ, तुम्ही मात्र तुमच्या साईडने विचार करून मोकळे झालात, परंतु या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलात का? ज्यावेळी तुम्हाला पोलीस डायरेक्टली घरातून घेऊन गेले तेव्हा माझ्यावर काय बितली असेल, मला काय वाटलं असेल? अशा परिस्थितीत नक्की मी काय करायचं होतं? अहो, आश्रम आपल्या हातातून गेला असता. शेवटी मुलांची जबाबदारी सुद्धा माझ्यावरच होती. एकतर कुठलाही वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता आणि त्यासाठी मी कोणाकोणाची जोडे शिवलेत, कोणाकोणाच्या पाया पडले ना, या गोष्टीची साक्षीदार कुसुमताई आहे असं म्हणत सायली कुसुमताईकडे बोट दाखवते. तेव्हा कुसुमताई रडत असते, कारण एकटी कुसुमताईच अशी असते जिला सायलीचं सगळं स्ट्रगल माहीत असतं. त्यावेळी सायली कुठे कुठे फिरली होती हे फक्त कुसुमताईला माहीत होतं. सायली पुढे मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, त्यावेळी मला प्रत्येक वकिलाने हीच गोष्ट सांगितली की जर ही केस कोणी जिंकू शकेल तर ते फक्त ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेत. मला त्यांची फी अजिबात परवडणारी नव्हती, तरी सुद्धा मी त्यांच्याकडे गेले. त्यावेळी माझ्या पुढे एक शेवटचा पर्याय आला, ते म्हणजे लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट. एक असं कॉन्ट्रॅक्ट की ज्यामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचं नातं नसेल आणि ज्या दिवशी तुम्ही जेलमधून सुटाल त्यावेळी आमच्या वाटा देखील वेगवेगळ्या असतील. एका खोलीत राहून ते माझ्या अंगाला हातही लावणार नाही असं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं होतं आणि तो शब्द ते अजूनही पाळताय. मंडळी, अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? अहो मग वाट कसली बघताय? लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमचं एक लाईक करणं आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते. धन्यवाद. मधुभाऊ, मी कुठलाही विचार न करता त्या काळोखात उडी मारली, कारण त्यावेळी माझ्याकडे फक्त तुमच्या सुटकेचाच विचार होता. सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ, मी कुठलाही विचार न करता मी त्या काळोखात उडी मारली, कारण त्यावेळी माझ्या मनात फक्त आणि फक्त तुमच्या सुटकेचा विचार होता. मला मान्य आहे की तुमच्या लेखी माझा हा निर्णय चुकला असेल, पण मधुभाऊ त्यानंतर मात्र मी अर्जुन सरांना खूप जवळून ओळखायला लागले हो. त्यांचं मन, त्यांची बुद्धी, सगळं काही जवळून ओळखलं. त्यांच्या नात्यांबद्दल त्यांचा असलेला आदर. खरं तर या सगळ्या गोष्टीमुळे मी त्यांच्या कधी प्रेमात पडले माझं मलाही कळलं नाही. आमचं कॉन्ट्रॅक्ट केव्हाच मागं पडलं होतं मधुभाऊ, आणि मला ही गोष्ट खूप नंतर कळली की तेही माझ्या प्रेमात पडले होते, कारण आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या अटीमध्ये येत होत्या. आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल काय आहे, मी त्यांच्यावर किती प्रेम करते ही गोष्ट अजूनही मी त्यांना सांगू शकले नाही. कारण काय आहे माहिती आहे? कारण याचं एवढंच आहे की मला तुमचा अनादर करायचा नाही आहे. मधुभाऊ, मला एक प्रश्न पडतो की त्यांच्याबद्दल मला ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या तुम्हाला नाही दिसत का हो? कुठे गेले ते मधुभाऊ ज्यांना त्यांच्या साऊच्या डोळ्यात बघून कळायचं की काय झालं असेल ते आणि हिच्या मनात काय चाललंय ते? नाही, आज राग एवढा मोठा झालाय की त्यांना त्यांच्या मुलीचं साधं सुखही दिसू नये. मधुभाऊ, अर्जुन सर रोज माझ्यासाठी इथे येतात, नको तितका अपमान सहन करतात. तुम्ही त्यांना काय काय बोलतात तरी सुद्धा ते सहन करून घेतात, सांभाळून घेतात. फक्त कोणासाठी? माझ्यासाठी आणि माझ्यावरील प्रेमासाठी.
मधुभाऊ, तुम्हाला ही गोष्ट कधीच नाही समजली का की माझ्यापेक्षाही ते तुमचा जास्त आदर करतात? पण तुम्ही आमची एक साधी छोटी चूक सुद्धा पोटात घालू शकत नाही. आतापर्यंत मी अशी कुठली चूक केली आहे मधुभाऊ ज्याची तुम्ही मला एवढी शिक्षा दिली आहे? आज माझ्याकडनं पहिल्यांदा मी म्हणते की चूक झाली असेल, परंतु त्याची तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा देणार? तुमचा राग आमच्या चुकीपेक्षा एवढा मोठा आहे का? आणि आज जी व्यक्ती माझ्या पाठीशी उभी आहे, मला साथ देतीये, त्याच व्यक्तीला तुम्ही दोषी ठरवताय मधुभाऊ? आम्हाला कसं वेगळं ठेवता येईल याचा तुम्ही विचार करताय मधुभाऊ? का करताय मधुभाऊ तुम्ही असं? सांगा ना मला, का करताय तुम्ही असं? मधुभाऊ, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ज्यांना जावई बापू म्हणायचा ना प्रेमाने, त्यांचा तुम्ही खूप आदर करायचात. मधुभाऊ, त्यांनी मला स्त्री म्हणून खूप आदर दिलाय. त्यांनी मला त्यांच्या आयुष्यात खूप वरचं स्थान दिलंय. मधुभाऊ, ते समोर असताना मला जितकं सुरक्षित वाटतं ना तेवढं मला कधीच वाटलेलं नाहीये. मला एक गोष्ट सांगा मधुभाऊ, एका सासऱ्याला एका जावयाकडून अजून काय हवंय? परंतु मधुभाऊ, या सगळ्याला तुमच्या लेखी काहीच किंमत नाहीये ना. इकडे अर्जुन हा गुंडांची चांगलीच सफाई करत असतो, चांगलाच मारत असतो आणि कसा तरी गेट उघडून तो आतमध्ये गेलेला असतो. परंतु आता गेटमध्ये लोक त्याला अडवत असतात, कारण त्याला सायलीपर्यंत पोहोचायचं असतं. सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ, अहो तुम्ही तर त्यांना पोलिसात द्यायला निघाला. अहो एरवी तर तुम्ही त्यांचा तसाही अपमान करत होते. परंतु मधुभाऊ, एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 लोकांसमोर माझ्या नवऱ्याला बोलणी खावी लागली आहेत आणि ही गोष्ट एक बायको म्हणून मी मात्र कधीच सहन करणार नाही. सायलीने असं ठामपणे आता मधुभाऊंना सांगितलेलं असतं की कशा प्रकारे एक मुलगी म्हणून आतापर्यंत मी तुमचा अनादर केला नाही. आतापर्यंत जर तुम्हाला कोणी बोललं असेल, तुमचा अपमान केला असेल, तर मी पुढे गेली आहे. मी प्रत्येक वेळी माघार घेतली आहे ती तुमच्यासाठी. परंतु आता मी अर्जुन सरांसाठी माघार घेणार नाही. कारण जसे तुम्ही माझे वडील आहात, ज्यापरी तुमच्याबद्दल माझे कर्तव्य आहेत ते तर मी पूर्ण करते, परंतु एक बायको म्हणून मी माझे कर्तव्य कधी सोडणार नाही. ज्याप्रमाणे तुम्ही माझे वडील आहात त्याप्रमाणे अर्जुन सर देखील माझे पती आहेत आणि पतिधर्म कसा निभवायचा हे मलाही चांगलं कळतं. आतापर्यंत मी गप्प बसले, परंतु आता मात्र मी गप्प बसणार नाही. कारण जिथे माझा नवऱ्याचा अपमान होतोय तिथे मी उभी राहून तो अपमान सहन करून घेणार नाही. एरवी मला तुम्ही कितीही रेषा आखून द्या, तुमची मुलगी म्हणून त्या सगळ्या मी पाळीन. पण जर माझ्या यांना असं म्हटल्यावर मधुभाऊ त्यांच्या भुवया ताठ करतात. त्यावर सायली म्हणते की हो मधुभाऊ, बरोबर ऐकलं तुम्ही. जर तुम्ही माझ्या यांना काही त्रास दिला आणि या सगळ्यामुळे यांचा काही मनस्ताप झाला, यांचं काही बरं वाईट झालं आणि जर यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या क्षणी मी तुमची मुलगी नसेल, मी फक्त त्यांची बायको असेल आणि त्यावेळी मात्र मी तुमची कुठलीही रेषा पाळणार नाही. अगदी माझ्या वडिलांनी जरी मला ती रेषा आखून दिली असेल ना तरी सुद्धा ती रेषा मी पाळू शकत नाही. कारण जेवढे मला माझे वडील महत्त्वाचे आहेत तेवढाच मला माझा नवरा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुन्हा त्यांना पोलिसांमध्ये देण्याच्या वार्ता करू नका मधुभाऊ. कारण माझ्या नवऱ्याचा झालेला 4 चौघांमध्ये अपमान मी मात्र सहन करू शकणार नाही. आणि ही गोष्ट तुम्हाला तुमची साऊ नाही तर मिसेस सायली अर्जुन सुभेदार सांगतीये, असं सायलीने आता ठणकावून मधुभाऊंना सांगितलेलं असतं. मधुभाऊ सुद्धा सायलीकडे बघतच असतात की सायली हे सगळं काय बोलतीये. आत्तापर्यंत या सायलीने माझ्यासमोर एक शब्दही काढला नाही. आत्तापर्यंत कधी हिने मला क्रॉस केलं नव्हतं, परंतु आज मात्र मला क्रॉस करून ती त्या अर्जुनची बाजू घेतीये, अर्जुनची बाजू मांडतीये. आणि सायलीकडे ते बघतच असतात की सायलीला ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची हिंमत कुठून आली. कुसुमताईला मात्र सायलीचं कौतुक वाटत असतं. कारण कुसुमताईला माहीत असतं की कुठेतरी सायली ही मधुभाऊंचं सगळं काही ऐकून स्वतःला खूप त्रास करून घेतीये आणि स्वतःचंच नुकसान करून घेतीये. कुसुमताईला ही गोष्ट माहीत होती की सायली मधुभाऊंचं जे ऐकते इतकं पण कोणी ऐकायला नकोय. कारण कुठेतरी अर्जुनही तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. अर्जुन तिच्यासाठी एवढा झटतोय, तिच्यासाठी एवढं प्रयत्न करतोय, तिला मिळवण्यासाठी मधुभाऊंचा अपमान देखील सहन करतोय. तर सायलीने मात्र कुठेतरी त्याचीही बाजू घ्यायला पाहिजे, कुठेतरी त्याचंही मन तिने ओळखायला पाहिजे, कुठेतरी त्याच्याही साईडने विचार करायला पाहिजे. परंतु आज मात्र सायलीने खऱ्या अर्थाने अर्जुनची बाजू घेतलेली असते, तेही मधुभाऊंसमोर. आणि अर्जुनला त्याचा हक्कही तिने दिलेला असतो. त्यामुळे या गोष्टीचा मात्र कुसुमताईला आनंदच झालेला असतो.
तर इकडे अर्जुन आता गेट उघडून आतमध्ये आलेला तर असतो, परंतु बाकीचे सर्वजण अर्जुनला थांबवत असतात आणि नंतर ते गुंड देखील तिथे येतात. त्या गुंडांनी पुन्हा एकदा अर्जुनला घेरलेलं असतं आणि गुंड आता अर्जुनला मारायला देखील सुरुवात करतात. एक गुंड अर्जुनच्या अंगावर काठी उगारतो, तेव्हा अर्जुन ती काठी हातामध्ये पकडतो आणि ती काठी फिरकावून त्या गुंडाला देखील तो ढकलून देतो. नंतर दुसरा गुंड हा अर्जुनला मारणार तेवढ्यातच अर्जुन सावध होतो आणि त्याला जोराची एक लाथ ठेवून देतो. अर्जुन त्या सगळ्या गुंडांना नडत असतो. अर्जुन जरी एकटा असला तरी सुद्धा त्या सगळ्या गुंडांना तो पुरून उरत असतो. सगळे चाळकरी हे बघत असतात. तर रविराज आणि प्रतिमा दोघंही आता प्रताप आणि कल्पना पूर्णाजीकडे बघू लागतात. रविराज म्हणत असतो की काय झालंय, तुम्ही मला एवढ्या तातडीने बोलावलं, नक्की काय झालंय? तुम्हीच तर म्हटलात ना की काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. प्रतिमा ही घाबरते. प्रतिमा म्हणते की काय झालंय पूर्णाई, काही महत्त्वाचं आहे का, काही बातमी आहे का, प्लीज सांगा ना आम्हाला काय झालंय. त्यावेळी पूर्णा आजी म्हणते की नाही ग, प्रॉब्लेम वगैरे काही झाला नाहीये. मग प्रतिमा म्हणते की मग काय झालंय, तुम्ही आम्हाला एवढ्या तातडीने का बोलावून घेतलं आणि तुम्हाला आमच्याशी काय इतकं महत्त्वाचं बोलायचंय. प्रिया मनातच म्हणत असते की काय चाललंय या लोकांचं, आता एकेकाच्या तोंडात चमचा घालून यांची दातखीळ काढू का. अरे बोला ना, काहीतरी बोलण्यासाठी आलेत ना, बोलण्यासाठी बसलेत ना तुम्ही, एवढा कसला हा सस्पेन्स क्रिएट करताय. तर इकडे बाहेर खूप दंग्याचा आवाज येत असतो, बाहेर खूप दंगा चालू असतो. सायली आता घाबरलेली असते, तिला कळतं की अर्जुन सर बाहेरच आहे, म्हणून सायली आता पळत पळत बाहेर जाते आणि मधुभाऊ सुद्धा तिच्या मागे मागे आलेले असतात. सायली बघते की अर्जुन सर आता खूप चिडलेत आणि ते एका व्यक्तीला खूप मारताय. हे बघून सायली घाबरते. अर्जुन सर असं मोठ्याने ती ओरडते, परंतु अर्जुन मात्र त्या व्यक्तीला मारण्यामध्ये बिझी असतो. सायली तिथून अर्जुनला थांबवण्यासाठी जात असते. त्यावेळी मधुभाऊ आता सायलीचा हात पकडतात आणि सायलीला म्हणतात की तू कुठेही जायची गरज नाहीये, तुला कुठेही जायचं नाहीये, तू इथेच थांब. असं जेव्हा मधुभाऊ म्हणतात तेव्हा सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ प्लीज मला जाऊ द्या, माझं तिथे जाणं खूप महत्त्वाचं आहे. अहो यांना फक्त आता मीच कंट्रोल करू शकते, बाकी कोणीच नाही कंट्रोल करू शकत. मधुभाऊ हे जर चिडले ना तर यांच्या हातून काय होईल काही सांगता येत नाही. अर्जुनच्या गुंडाला मारत असतो त्याचवेळी एक दुसरा गुंड मागून येतो आणि तो आता अर्जुनच्या मागे वार करतो. अर्जुनच्या पाठीवर त्याने वार केलेला असतो. अर्जुन आता खाली पडतो. सायलीच्या जीवाची अगदी धडपड होत असते, काय करावं काय नाही काहीच तिला सुचत नसतं. अर्जुनची तिला फार काळजी वाटायला लागते. तिला कसंही करून अर्जुनकडे जायचं असतं, पण मधुभाऊ मात्र तिला जाऊच देत नसतात. तिचा हात त्यांनी पकडून ठेवलेला असतो. सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ प्लीज मला जाऊ द्या, तरी सुद्धा मधुभाऊ मात्र ऐकतच नसतात. कुसुमताई सुद्धा मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ तिला जाऊ द्या, अर्जुन आता कंट्रोल नाही होणार, तरी सुद्धा मधुभाऊ ऐकत नसतात आणि मधुभाऊ म्हणतात की तुम्हा दोघींनाही मी नीट सांगतोय की तिकडं अजिबात जायचं नाही आणि दोघीही आता घरात चला, आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये, असं म्हणून मधुभाऊ त्या दोघींना घरामध्ये घेऊन जात असतात. तर अर्जुन आता त्या गुंडांचा सामना करत असतो. एकाच वेळी दोन गुंड आता काठ्या घेऊन अर्जुन समोर उभे असतात. तर अर्जुन त्या दोघांच्याही काठ्या पकडतो आणि अर्जुन दुसऱ्या गुंडाला जोरात लाथ मारतो. अर्जुन त्या तिघांनाही चांगलाच नडत असतो. ते तिघे असतात तरी सुद्धा अर्जुन त्यांना भारी पडत असतो. अर्जुन आता एका माणसाचं डायरेक्टली तोंडच फोडतो, डायरेक्ट त्याच्या तोंडातून रक्त यायला लागतं, इतकं त्याला मारलेलं असतं त्याने. त्यावेळी सायली आता अर्जुनला मोठ्याने आवाज देते की अर्जुन सर, असं म्हणताच अर्जुन आता त्या व्यक्तीला मारण्याचं थांबवतो आणि अर्जुन सायलीकडे बघू लागतो. तेव्हा मधुभाऊ अर्जुनला उद्देशून सायलीला म्हणत असतात की बघितलं तू कोणाची साथ देत होतीस, तू ह्या गुंडाची साथ देतेस. अर्जुन आता मधुभाऊंकडे बघू लागतो, तो सायलीकडेही बघत असतो. सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ अहो प्लीज मला तिकडे जाऊ द्यात तरी, अहो हे सगळं का घडलंय हे आपल्याला कळेल, प्लीज मला अर्जुन सरांना याबद्दल विचारू द्यात, मला त्यांच्याशी बोलू द्यात, प्लीज तुम्ही कुठलाही निर्णय देऊ नका. तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघत असतो, कारण सायलीने पहिल्यांदाच अर्जुनची साईड घेतलेली असते. इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा सायलीच्या तोंडून काहीतरी बोलणं ऐकायला भेटत असतं, तेही अर्जुनबद्दल, आणि अर्जुनबद्दल असलेली काळजी तिच्याकडे दिसत असते. अर्जुनबद्दल ती बोलत असते की मला त्यांना विचारू द्यात, मला त्यांच्याशी बोलू द्यात. त्यामुळे अर्जुन आता सायलीकडेच बघू लागतो. त्याला खूप छान वाटत असतं की सायली कुठेतरी आपल्याशी बोलतीये, आपल्याबद्दल बोलतीये, म्हणून त्याला आनंद झालेला असतो. तर इकडे कल्पना ही रविराज आणि प्रतिमा दोघांनाही म्हणते की मला माहिती आहे यांना बोलायला कसं तरी होतंय, त्यामुळे आता मीच तुमच्याशी बोलते. मला आणि पूर्णाईला अगदी मनापासून ही गोष्ट वाटते की आता तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न व्हायला हवं. ही गोष्ट ऐकून रविराज आणि प्रतिमाला तर धक्का बसतो. तेव्हा मात्र प्रिया खूप लाजत असते, प्रियाला खूप आनंद होत असतो. त्यावेळी रविराज उठतो आणि म्हणतो की वहिनी
अहो तुम्ही असा विचार तरी कसा काय करू शकता? अहो जे काही घडलंय ते तुमच्या समोर तर घडलंय आणि तन्वीच्या साखरपुड्याच्या दिवशी जे काही घडलं, जो काही तमाशा घडलाय, अर्जुनने तन्वीला काय काय बोललंय आणि तन्वीच्या समोर तो सायलीला लग्न करून घरात घेऊन आला, हा सगळा तमाशा तर तुमच्याच समोर घडलाय ना. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही विसरलात. रविराजकडे बघू लागते, ती घाबरते. अर्जुन इकडे सायलीकडे बघत असतो. अर्जुनला कुठेतरी या गोष्टीचा आनंद झालेला असतो की सायली त्याच्या बाजूने बोलली आहे आणि त्याला मधुभाऊंचे सुद्धा शब्द माहीत असतात की कुठल्या गुंडासाठी तू भांडतीयस, कुठल्या गुंडासाठी माझ्याशी बोलतीयस, अगं हा तर एक नंबरचा गुंड आहे असं मधुभाऊ अर्जुनला म्हटलेले असतात. आता त्याच वेळी एक दुसरा गुंड अर्जुनवर आता अटॅक करतो आणि अर्जुनला तो मारायला सुरुवात करतो. त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा, असं एक एक करून अर्जुनला मारत असतात. एकमेकांकडे अर्जुन पास होत असतो तरी सुद्धा अर्जुन मात्र त्यांच्यावर हात उगारत नाही. खरं तर अर्जुन त्यांना त्यांची जागा दाखवू शकत असतो. आत्तापर्यंत अर्जुन त्या तिघांनाही एकटा भिडलेला असतो, एकटा नडलेला असतो आणि यापुढे सुद्धा तो नडला असता, परंतु फक्त आणि फक्त मधुभाऊंमुळे. कारण मधुभाऊ म्हटलेले असतात की ह्या गुंडाची तू कुठे साथ देतीयस, म्हणून, फक्त आणि फक्त म्हणून अर्जुन आता स्वतः मार खाऊन घेत असतो, तेही सायलीसाठी. कारण सायलीच्या डोळ्यात अर्जुनला काळजी दिसत असते आणि आपल्यामुळे सायलीला ऐकून घ्यावं लागू नये त्यामुळे अर्जुन आता स्वतःच त्रास सहन करत असतो, स्वतःच मार खाऊन घेत असतो आणि ते गुंडसुद्धा या गोष्टीचा फायदा घेत असतात. त्यावेळी सायलीला फार टेन्शन आलेलं असतं. अर्जुनला जरी जोरजोराचा मार बसत असेल तरी सुद्धा वेदना मात्र सायलीला होत असतात. सायलीला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं. अर्जुनची फार काळजी वाटायला लागलेली असते. कुसुमताई सुद्धा रडत असते. हे सगळं काय चाललंय तिलाही कळत नसतं. परंतु मधुभाऊ मात्र एकाच ठिकाणावर उभे असतात. हा सगळा तमाशा ते त्यांच्या डोळ्यांनी बघत असतात. त्यांना मात्र अर्जुनची कुठेही दयामाया येत नाही. ते गुंड आता अर्जुनला म्हणत असतात की काय रे, आमच्यावर दादागिरी करत होतास, आम्हाला मारत होतास, आम्हाला पिडत होतास, आता तुला तुझी जागा दाखवतो. अर्जुन त्यांना म्हणत असतो की हे बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की माझं ऐका, प्लीज तुम्ही इथून निघून जा. हे बघा, माझे सासरे माझ्यासमोर उभे आहेत आणि मी त्यांच्यासमोर तुम्हाला कोणालाही मारू शकत नाही. परंतु ते गुंड तरीही ऐकत नसतात. ते गुंड अर्जुनला मारतच असतात. आता मधुभाऊंनी हे ऐकलेलं असतं की माझा सासरा समोर उभा आहे म्हणून मी तुम्हाला मारू शकत नाही. तरी सुद्धा मधुभाऊ काहीच म्हणायला तयार नसतात. मधुभाऊ एका जागेवर उभे असतात आणि हा सगळा तमाशा ते त्यांच्या डोळ्याने बघत असतात. तर अर्जुन त्या गुंडांना पुन्हा पुन्हा समजून सांगत असतो की हे बघा, मी तुम्हाला सांगतोय, मला मारामारी करायची नाहीये. माझा सासरा इथे समोर उभा आहे, मला त्यांच्यासमोर तुम्हाला मारायचं नाहीये. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की आज जे रिपोर्टर्स आले होते त्यांना कोणीतरी खोटी माहिती दिली होती, त्यांना कोणीतरी खोटं सांगितलं होतं. त्यामुळे प्लीज माझं ऐका, प्लीज तुम्ही मारामारी करू नका. हे प्रकरण तुम्ही आत्ताच्या आत्ता थांबवा. तर तो गुंड म्हणतो की अरे, त्या माणसांनी आम्हाला सगळं काही खरं सांगितलंय, अरे थोडीशी तरी लाज बाळग, असं म्हणून ते गुंड पुन्हा अर्जुनला मारू लागतात. मधुभाऊ मात्र सायलीचा हात पकडूनच असतात. सायलीला ते जाऊच देत नसतात. कुसुमताई मात्र अर्जुनसाठी लढत असते आणि कुसुमताई त्या गुंडांना सांगत असते की अरे, तुम्हाला लाज वाटते का? अरे, तुम्ही कुठल्या माणसाला मारताय? तो माणूस काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तरी कुठलाही विचार न करता तुम्ही त्या माणसाला मारताय, कोणाचंही ऐकून न घेता तुम्ही त्या माणसाला मारताय. काय चाललंय तुमचं नक्की? त्यावेळी मधुभाऊ मात्र कुसुमकडे रागाने बघत असतात. पण यावेळी कुसुमताई सुद्धा ऐकत नाही. कुसुमताई सुद्धा अर्जुनची बाजू घेऊन त्या गुंडांशी भांडत असते आणि मधुभाऊंनी तर सायलीचा हात पकडूनच ठेवलेला असतो. ते काही सायलीला सोडतच नसतात. सायली त्यांच्याकडे गयावया करत असते की मधुभाऊ प्लीज मला जाऊ द्यात. मधुभाऊ, आता मला अर्जुन सरांशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे, मी त्यांना नाही कंट्रोल करू शकत. बघा ना मधुभाऊ, तुमच्यासाठी ते मार देखील खाताय. मधुभाऊ, मी त्यांना असा मार देताना नाही बघू शकत आहे. मधुभाऊ प्लीज मला सोडा. पण मधुभाऊ मात्र काही ऐकायलाच तयार नसतात. सायलीचा हात ते काही सोडतच नसतात. कुसुमताई सुद्धा मधुभाऊंना रिक्वेस्ट करत असते की मधुभाऊ प्लीज यांना थांबवायला सांगा. हे सगळं ते लोक अर्जुनला किती मारताय, तुम्हाला हे बघवतं तरी कसं? कुसुमताई आता पळत घरामध्ये गेलेली असते. सायली मधुभाऊंजवळ रडत असते. मधुभाऊंना ती म्हणत असते की अहो मधुभाऊ, कोर्टामध्ये तो तुमच्यासाठी आणि कोर्टाच्या बाहेर माझ्यासाठी हा माणूस फक्त आपल्यासाठी लढत आलाय मधुभाऊ.
तरी सुद्धा मधुभाऊ ऐकत नसतात. म्हणजे सायलीच्या डोळ्यात इतकं पाणी असतं, समोर अर्जुनला इतकं मारलं जात असतं, गुंड अर्जुनला मारत असतात, तरी सुद्धा मधुभाऊ मात्र निगरगठ्ठ्यासारखे अगदी एका जागेवर उभे असतात आणि काहीही बोलत नसतात. वरच्यावर ते सायलीला सुद्धा जाऊ देत नसतात, सायलीचा हात पकडून असतात. आता मात्र सायलीला सहन होत नाही, कारण समोर तिच्या नवऱ्याला मारलं जात असतं, अर्जुनचा एवढा अपमानही होत असतो. शेवटी ते गुंड अर्जुनची किती हालत बेकार करत असतात, अर्जुनला त्रास होत असतो, त्याला दुखत असतं. या सगळ्या गोष्टीच्या वेदना सायलीला होत असतात. आणि मग एक क्षण असा येतो की सायली आता मधुभाऊंचा हात जोराने हिसकते आणि म्हणते की मधुभाऊ, अहो तुम्हाला दिसत नाहीये का अर्जुन सरांना किती मारलं जातंय ते? अहो तुमच्यासाठी लढताय ते, तुम्हाला कळत नाहीये का? ते गुंड किती मारताय अर्जुन सरांना, दिसत नाहीये का तुम्हाला? पण मधुभाऊ पुन्हा सायलीचा हात पकडतात, सायलीला पुन्हा ते जाऊ देत नसतात. सायली मधुभाऊंना पुन्हा म्हणते की मधुभाऊ प्लीज मला जाऊ द्या, आज मला त्यांच्यासोबत उभं राहण्याची खूप गरज आहे. आज माझी वेळ आहे त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची आणि त्यांच्या बाजूने लढण्याची. अर्जुन जेव्हा ही गोष्ट ऐकतो, ज्यामध्ये सायली म्हटलेली असते की मधुभाऊ आज मला त्यांच्या बाजूने उभं राहण्याची गरज आहे आणि मला त्यांच्या बाजूने लढायचंय, असं म्हटल्यावर अर्जुनला खूप आनंद होतो. एवढा मार खाल्लेला असताना सुद्धा अर्जुनच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि मधुभाऊंची तो माफी मागत असतो. मधुभाऊंसमोर हात जोडून उभा असतो आणि मधुभाऊंसमोर हात जोडून उभा असताना त्याच गोष्टीचा फायदा एका गुंडाने घेतलेला असतो आणि काचेची बॉटल आता तो अर्जुनच्या डोक्यामध्ये फोडतो. अर्जुनच्या डोक्यात त्याने काचेची बॉटल फोडलेली असते. आता अर्जुनच्या डोक्यातून रक्त यायला लागतं आणि त्यावेळी हा सगळा प्रकार बघून सायली आता थक्क होते. सायली आता प्रचंड घाबरलेली असते. तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती घाबरलेला असतो. तर अर्जुन आता डोक्याला हात लावतो, त्याच्या हाताला वगैरे रक्त लागतं. अर्जुनला असं रक्ताने माखलेलं बघून सायलीला तिच्या डोळ्यावर विश्वासच होत नसतो. सायली आता प्रचंड घाबरलेली असते. क्षणातच आता अर्जुन खाली कोसळतो. अर्जुन खाली कोसळलेला बघून सायली मात्र पूर्णपणे कोसळलेली असते आणि आता मधुभाऊंचा तिला इतका राग आलेला असतो की जोरात आता मधुभाऊंचा हात ती खाली टाकते आणि पळत पळत ती अर्जुनकडे जाते. सगळ्यात पहिल्यांदा ज्या गुंडाने अर्जुनच्या डोक्यामध्ये ती बाटली फोडलेली असते, त्या गुंडाची कॉलर पकडून त्याच्या 2 कानाखाली ठेवून देते आणि मग अर्जुन जवळ ती बसते. अर्जुनला रडत रडत ती म्हणत असते की अर्जुन सर प्लीज उठा, अर्जुन सर उठा, अर्जुन सर माझी अशी परीक्षा नका ना घेऊ, प्लीज मी तुमच्या पाया पडते, प्लीज उठा ना, अर्जुन सर प्लीज उठा ना. तरीसुद्धा अर्जुन हा उठत नसतो. अर्जुन अगदी निपचित पडलेला असतो आणि सायली मात्र प्रचंड टेन्शनमध्ये आलेली असते, खूप घाबरलेली असते ती आणि आता अर्जुनला काही होतं की काय अशी तिला भीती वाटू लागते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली अर्जुनला उठवत असते, अर्जुन सर उठा ना, अर्जुन सर प्लीज उठा ना, अर्जुन सर मी काय बोलते तुम्हाला ऐकायला येतंय का, अर्जुन सर प्लीज उठा. सायलीच्या बोलण्याला अर्जुन कुठेतरी रिस्पॉन्स करत असतो आणि त्याची बोटं आता हलायला लागतात. त्यावेळी सायली अर्जुनला सांगते आणि तिचं प्रेम ती व्यक्त करते आणि अर्जुनला ती सांगते की अर्जुन सर माझं देखील तुमच्यावर खूप प्रेम आहे, अर्जुन सर प्लीज उठा ना, अर्जुन सर प्लीज उठा, असं म्हणत सायली आता अर्जुनला रिक्वेस्ट करत असते. अर्जुनला उठा उठा म्हणत असते आणि अर्जुन जेव्हा ही गोष्ट ऐकतो की माझंही तुमच्यावर प्रेम आहे, सायलीच्या तोंडून हे शब्द त्याने ऐकलेले असतात आणि सायलीचंही आपल्यावर तितकंच प्रेम आहे, ही गोष्ट जेव्हा अर्जुनला समजते तेव्हा अर्जुन लगेच डोळे उघडतो. अर्जुन सायलीकडे बघू लागतो. अर्जुन खूप खुश झालेला असतो आणि खुश होऊन तो सायलीकडे बघत असतो. तर सायलीसुद्धा अर्जुन उठल्यामुळे खुश असते, तीही अर्जुनकडे बघत असते. त्यावेळी एक गुंड आता अर्जुनवर वार करतो, परंतु त्यावेळी तो वारसुद्धा अर्जुन झेलतो आणि अर्जुन आता खूप तापलेला असतो, पण त्याचवेळी सुखावलेला असतो, कारण सायलीने तिचं प्रेम आता कबूल केलेलं असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.